मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। आजची बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आज आपण त्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आजची ब्रेकिंग न्यूज आहे, आजची महत्त्वपूर्ण बातमी, 8 दिवसात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित बदलणार। सरकारने घेतला मोठा निर्णय। दिनांक 24 मार्च 2026। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी। कर्मचाऱ्यांचे पगाराचे गणित बदलणार। कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय। सरकारने काय निर्णय घेतला आहे, चला तर पाहूया। या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। मित्रांनो, सर्व क्षेत्रात, शासकीय, निमशासकीय कोणतेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे। आणि हा बदल 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षात सुरू होत आहे। नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजेच 2026-27 या वर्षात 1 एप्रिल 2026 पासून पैशा संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहे आणि सरकारने हे नियम बदलले आहेत। 1 एप्रिल पासून नवीन आयकर कायदा आणि नवीन कामगार संहिता लेबर कोड म्हणून लागू होणार। यामुळे कराचे नियम आणि पगार रचनेत महत्त्वाचे बदल होणार आहे। या नवीन नियमामुळे पगार रचना, कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणारा प्रत्यक्ष पगार, सेवानिवृत्तीनंतर फंडात सुद्धा परिणाम होणार आहे। याचे मुख्य कारण म्हणजे नवीन कामगार संहिता संपूर्ण देशभर लागू होणार आहे आणि ती 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। म्हणजे 8 दिवस बाकी आहेत। नवीन कामगार संहिता म्हणजे काय नेमके हे समजून घेऊया। आता सरकारने नवीन लेबर कोड मधील बदल बेसिक सॅलरी बाबत आहे। यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा CTCच्या 50% पेक्षा 50% पगार असायला हवा। सध्या कंपन्या ज्या कोणत्या कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी कमी ठेवतात आणि घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि विशेष असणारे भत्ते वाढवतात। आता या नवीन नियमानुसार सर्व भत्ते पगाराच्या 50% पेक्षा कमी ठेवले जाणार नाही। म्हणजेच पगार 50% आणि भत्ते 50% असा एकूण पगाराचं विभाजन केलेलं आहे आणि पगाराच्या 50% पेक्षा कमी ठेवले जाणार नाही। त्यामुळे मूळ पगार हा CTC पेक्षा अर्धा किंवा जास्त असेल। टेक होम सॅलरीवर होणार परिणाम। याचा संपूर्ण पगाराच्या रचनेत बदल होणार आहेत। मूळ पगार वाढल्याने थेट कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होणार आहे, पगार बदलणार आहेत। प्रॉव्हिडंट फंड, ज्याला आपण PF फंड किंवा ग्रॅज्युएटीची मूळ पगारावर मोजली जाते, या मूळ पगारावर प्रॉव्हिडंट फंड योगदान देखील वाढणार आहे। यामुळे PF फंड जास्त कापला गेला तर हातात कमी पगार येऊ शकतो, परंतु त्यांचा फायदा असा होईल की कर्मचाऱ्यांचा PF फंड खात्यात जास्त जमा होईल आणि होतील आणि याचाच परिणाम इन्कम टॅक्सवर सुद्धा परिणाम होणार आहे आणि म्हणूनच पगार रचनेत बदल झाल्यामुळे इन्कम टॅक्स मध्येही बदल होऊ शकतो। ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी कर प्रणाली निवडली असेल त्यांना घर भाड्यावर मिळणारी सवलत आता कमी होऊ शकते। घर भाडे भत्ता मूळ पगाराच्या 10% आधारावर ठरवला जातो।
हा नवीन कर प्रणाली अंतर्गत 12.75 लाख रुपयाच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि म्हणूनच पगार रचनेत या कर इन्कम टॅक्स मुळेच बदल होणार आहे. संपूर्ण बातमीचा निष्कर्ष पाहता संपूर्ण पगाराच्या संदर्भात प्रचंड प्रमाणात नवीन कामगार संहिता न्यू लेबर कोड नुसार 1 एप्रिल पासून सरकारी, निमसरकारी तसेच कंपन्यात काम करणारे, खाजगी क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रमात कार्यरत असणारे सर्व कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 दिवसाच्या आत म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून पगार रचनेत हा 100% बदल होणार आहे आणि म्हणूनच याकरिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलद्वारे हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीस्तव. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.